महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। माजी आमदार अनिल गोटे यांचे प्रशासनाविरोधात बांधकाम विभागात देहत्याग आंदोलन, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांतर्फे पाठिंबा। लोकसंग्रामच्या आंदोलनाला यश, अखेर रस्त्याचे काम सुरू। धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देहत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। बांधकाम विभागाच्या दालनाबाहेर गोटे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। पालिका प्रशासन, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग व राहुरी कृषी विद्यापीठातर्फे विकास कामांना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी लावला आहे आणि या संदर्भातच गोटे यांनी देहत्याग आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला गोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसूनच सुरुवात केली आहे। धुळे शहरातील बिलाडी रोड पासून पारोळा रोड पर्यंत सुमारे 42 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता मंजूर करण्यात आला आहे। दरम्यान रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले होते, मात्र महापालिका तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम बंद पाडल्याचा आरोप यावेळी अनिल गोटे यांनी केला आहे। दरम्यान बंद पडलेल्या रस्त्याचा विकास कामांचं काम तात्काळ सुरू करावं व पावसाळा आधी रस्ता पूर्ण करून द्यावा अशी मागणी यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे। गोटे यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, त्याचबरोबर अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाने देखील पाठिंबा दिला आहे। धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन माजी आमदार अनिल गोटे यांच्याशी चर्चा केली। त्यावेळी 2 दिवसांमध्ये सदर रस्त्यांच्या कामांवर मशिनरी आणून पुढील शुक्रवारपर्यंत मुरुमीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल। तसेच मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी मंत्रालयात नगर सचिव व कृषी सचिवांची भेट घेऊन काम मार्गी लावणार असल्याचे पवार यांनी सांगितले। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।